हाय गाइस, वेलकम टू द टेक फेअर. आजचा आपला टॉपिक आहे नेटवर्क टोपोलॉजी. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की एक्झॅक्ट नेटवर्क म्हणजे काय आणि त्याचे डिफरंट टाइप्स ऑफ नेटवर्क मीन्स लॅन, मॅन आणि वॅन. सो गाइज, आता आपण आपल्या सेकंड एपिसोडला स्टार्ट करूया की व्हॉट इज नेटवर्क टोपोलॉजी आणि त्याचे डिफरंट टाइप्स. टोपोलॉजी हा एक पॅटर्न आहे की ज्याचा उपयोग नेटवर्क डिझाईन करण्यासाठी होतो. या डिझाईनचाच उपयोग करून नेटवर्क डिव्हायसेस एकमेकांशी कनेक्ट करू शकतो. या नेटवर्क टोपोलॉजीचे दोन टाइप्स आहे, फिजिकल आणि लॉजिकल. फिजिकल म्हणजे की जे आपण ॲक्च्युली बघू शकतो की जे डिव्हायसेस एकमेकांशी कशा प्रकारे कनेक्टेड आहेत थ्रू वायर और केबल. सेकंड म्हणजे लॉजिकल टोपोलॉजी की जे डिव्हायसेस एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि एकमेकांशी डेटा और फाईल शेअर करतात. सो डेटा शेअर करण्याचा जो पॅटर्न आहे त्यालाच लॉजिकल टोपोलॉजी असे म्हणतात. फर्स्ट टोपोलॉजी म्हणजे बस टोपोलॉजी. या टोपोलॉजीमध्ये एक ट्रंक और एक बॅकबोन यूज केला जातो. बॅकबोन और ट्रंकसाठी कोॲक्सियल केबल यूज होते. सर्व कम्प्युटर हे बॅकबोनला विथ द हेल्प ऑफ टी कनेक्टर कनेक्ट केले जातात. जेव्हा एखादा डेटा एका सिस्टममधून सेंड केला जातो तेव्हा नेटवर्कमध्ये डेटा पॅकेटला जर डेस्टिनेशन कम्प्युटर किंवा सिस्टम फाइंड झाला नाही तर तो डेटा पॅकेट संपूर्ण नेटवर्कमध्ये लूप होत राहतो. सो हे अवॉइड करण्यासाठी केबलच्या दोन्ही बाजूला टर्मिनेटर कनेक्ट केलेले असतात. या बस टोपोलॉजीचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे ही टोपोलॉजी चिप आणि इम्प्लिमेंट करायला खूप इझी आहे. तसेच टोपोलॉजी इम्प्लिमेंट करायला केबल्स कमी यूज होतात. जसे या टोपोलॉजीचे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे डिसॲडव्हान्टेजेस देखील आहेत. जेव्हा न्यू कम्प्युटर्स हे नेटवर्कमध्ये ॲड किंवा रिमूव्ह करायचे असतील तर त्या पर्टिक्युलर पिरियडसाठी नेटवर्क हा डाऊन राहतो. तसेच जर बॅकबोन केबल डाऊन झाला तर पूर्ण नेटवर्क हा डाऊन होतो आणि ही नेटवर्क टोपोलॉजी ट्रबलशूट करायला खूप डिफिकल्ट आहे. सेकंड म्हणजे रिंग टोपोलॉजी. या टोपोलॉजीमध्ये डिव्हायसेस हे रिंग फॉर्मॅटमध्ये एकमेकांशी कनेक्टेड असतात. जसे की फर्स्ट कम्प्युटर हा सेकंडला, सेकंड हा थर्डला, थर्ड हा फोर्थला आणि लास्ट हा फर्स्टला कनेक्टेड असतो. अशा प्रकारे ही रिंग तयार होते. या टोपोलॉजीचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे ही टोपोलॉजी इम्प्लिमेंट करणं ही इझी आहे. तसेच जर केबलमध्ये फॉल्ट फाइंड झाला तर तो ट्रबलशूट करणे हे इझी आहे. या टोपोलॉजीचे डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे जर डिव्हायसेस रिंगमध्ये ॲड किंवा रिमूव्ह करायचे असतील तर त्या पिरियडमध्ये कम्युनिकेशन हे बंद होतं. जर एक केबल जरी मध्ये कट झाला तर पूर्ण नेटवर्क हा डाऊन होतो. सो हे अवॉइड करण्यासाठी ड्युअल रिंग सेटअप केलेली असते. त्यामुळे एखादी लिंक जरी डाऊन झाली तर रिडंडन्सीमुळे नेटवर्क डाऊन होत नाही. स्टार टोपोलॉजी म्हणजे या टोपोलॉजीमध्ये सर्व कम्प्युटर हे एका सेंट्रल डिव्हाइसला कनेक्ट होतात आणि सेंट्रल डिव्हाइस म्हणजे हब और स्विच. सर्व कम्प्युटर्स हे स्विचला पॉईंट टू पॉईंट कनेक्ट होतात आणि सर्व कम्युनिकेशन हे सेंट्रलाइज डिव्हाइस थ्रूच होते. ही टोपोलॉजी मोस्टली यूज होते. या टोपोलॉजीचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे की आपण टोपोलॉजीमध्ये डिव्हायसेस हे ॲड किंवा रिमूव्ह इझिली करू शकतो. सो ॲड आणि रिमूव्ह करताना या नेटवर्कवर इफेक्ट होत नाही. तसेच जर लिंक आणि नोड हा डाऊन झाला तर त्या बाकीच्या डिव्हाइसवरती इफेक्ट होत नाही आणि ही ट्रबलशूट करायला इझी आहे. याचे डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे की यामध्ये जास्त केबल यूज होतात आणि जर सेंट्रल डिव्हाइस हा डाऊन झाला तर पूर्ण नेटवर्क हा डाऊन होतो. नेक्स्ट म्हणजे मेश टोपोलॉजी. या टोपोलॉजीमध्ये जेवढे कम्प्युटर्स असतील ते कम्प्युटर्स हे एकमेकांना डिरेक्टली कनेक्टेड असतात. ही टोपोलॉजी मोस्ट प्रोबॅबली वॅनमध्ये यूज होते. या मेशचे दोन टाईप्स आहे, एक फुल मेश आणि सेकंड पार्शियल मेश. फुल मेशमध्ये जसे की आपण बघू शकतो की प्रत्येक डिव्हाइस हा दुसऱ्या डिव्हाइसशी डिरेक्टली कनेक्टेड आहे आणि पार्शियल मेशमध्ये काही डिव्हाइसेस हे डिरेक्टली कनेक्टेड नसतात. या मेश टोपोलॉजीचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे जर एखादी लिंक डाऊन झाली तर ती रिडंडन्सी पाथमुळे नेटवर्क हा डाऊन होत नाही
आणि या मेश टोपोलॉजीचे डिसएडव्हान्टेजेस म्हणजे ही मेश टोपोलॉजी इम्प्लिमेंट करायला खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि इम्प्लिमेंट करायला केबल्स खूप यूज होतात. नेक्स्ट म्हणजे हायब्रिड टोपोलॉजी. हायब्रिड टोपोलॉजी ही स्टार, बस आणि रिंग या टोपोलॉजीची एक कॉम्बिनेशन आहे. ही टोपोलॉजी हँडल करणं खूप कठीण आहे कारण यामध्ये डिफरंट केबल आणि कनेक्टर्स हे यूज होत असतात. फॉर एक्झाम्पल, आपल्या मुंबई ब्रांचमध्ये आपण स्टार टोपोलॉजी यूज करतो आहे आणि पुणे ऑफिसमध्ये आपण रिंग टोपोलॉजी यूज करतो आहे. जेव्हा हे दोन ऑफिसेस हे एकमेकांना कनेक्ट करू तेव्हा ही हायब्रिड टोपोलॉजी क्रिएट होईल. सो गाईज, आजच्यासाठी एवढंच. आज आपण बघितलं की नेटवर्क टोपोलॉजी आणि त्याचे डिफरंट टाईप्स. आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल आणि आम्हाला हे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज लाईक अवर पेज ऑन फेसबुक. थँक यू गाईज.